कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये 36,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी तब्बल 14 फुटांपर्यंत वाढली होती। या वाढलेल्या पाणी पातळीमुळे शिरोळ तालुक्यातील गौरवाड संरक्षक भिंत प्रकल्प तसेच अकिवाट आलास पुलाचा प्रकल्प पाण्याखाली गेला होता। परिणामी या प्रकल्पांची कामे ठप्प झाली होती। दरम्यान पावसाळा 2 महिन्यावर येऊन ठेपल्याने पावसाळ्यापूर्वी संबंधित नदीतील प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने राजापूर बंधाऱ्यातून पाणी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार बंधाऱ्यातील सुमारे 1.5 फूट बर्गे काढून सुमारे 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्याच्या दिशेने सुरू करण्यात आला आहे। गुरुवार दुपारपर्यंत बर्गे काढण्याचे काम वेगाने सुरू होते। या पाण्याच्या विसर्गामुळे हिप्परगीपासून ते राजापूर बंधाऱ्यापर्यंतच्या परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होत आहे। विशेषतः नदीकाठच्या भागातील पाणी साचण्याची समस्या कमी होऊन स्थानिकांना दिलासा मिळतोय। उल्लेखनीय बाब म्हणजे 2 महिन्यांपूर्वी हिप्परगी धरणाचा दरवाजा तुटल्यामुळे सुमारे 3 TMCहून अधिक पाणी कर्नाटकात विसर्ग करण्यात आले होते। त्यावेळी राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी लक्षणीयरित्या खालावली होती। मात्र सध्या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी पावसाळ्यापर्यंत पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी माहिती सांगली पाटबंधारा विभागाचे अभियंता DA पुजारी यांनी दिली आहे। प्रकल्पातील कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बंधाऱ्यात बर्गे बसवून पाणी अडवले जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पाणी सोडण्यात येत असून दीर्घकालीन पाणी व्यवस्थापनावरही लक्ष ठेवले जात आहे। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार।